प्रतीक स्पोर्टचे सर्व आणि आमचे चांगले मित्र प्रतीक साळवी सर यांचं आगमन झालंय, त्यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान होऊन सामन्याचा आनंद घ्या. वेलकम. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सरचे स्वागत आहे. वेलकम. आणि प्रतीकजी साळवी इथे दाखल झालेत आणि दाखल झाल्या लगेचच बक्षीस लगावलं गेले. ते यावी युवराज रियालिटी स्पोर्ट कुर्ली संघाच्या माध्यमातून जेवढे चौकार लगावले जातील त्या प्रत्येक चौकारासाठी प्रतीक साळवी यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. स्ट्रायकिंग एंडला राज तोडणकर, पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर जातोय नवीद याचा. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईटच्या स्वरूपात खातं इथे ओपन होतं ते संघाचं. युवराज रियालिटी स्पोर्ट कुर्ली संघ आणि त्यानंतर धमाकेदार खेळला गेलेला फटका होता. बिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळालाय. टॉट बॉल येतो इथे. यावी गती शानदार होती. बॅटची एज बहुता इथे घेतली गेली परंतु कॅच ड्रॉप झाले. जुबेर थोडासा निराश पाहायला मिळतोय. संधी जरूर होती परंतु संधी गमावली गेली. एक जीवदान इथे मिळते. यावी राज आला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल. वाईड +1 2 धाबा इथे मिळतील. धाबसंख्या पोहोचेल 3 या अंकावरती. आपण पाहतोय केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व तिसरं आणि या पर्व तिसऱ्यामध्ये दुसरी रजनी आणि दुसऱ्या इथला सुरू असलेला आज सामना. नवीद राज तोडणकर हो यावी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतले. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते. सिंगल वरती समाधान मानताना यावी राज तोडणकर. पुढील चेंडू हो यस ऑन साईडला खेळण्याचा इरादा. त्यानंतर बॅट चेंज केली गेली. बॅटचा फेस इथे चेंज केला गेला. ऑफ साईडला ड्राईव्ह कट करण्याचा इरादा होता. पुश करण्याचा इरादा होता. यस यावी व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे आपल्यापर्यंत पोहोचतोय. पुढील चेंडू नवीद हो यावी ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड केला गेलाय. येतो इथे डॉट बॉल. याच दरम्यान मंचावरती उपस्थित आहेत ते सन्माननीय अंजला शानदार डॉक्टर आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. मी अशफाक भाईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अंजला शानदार यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करावं. डॉक्टर शेनई डॉक्टरांचे असिस्टंट आणि त्याचबरोबर परकार हॉस्पिटलमध्ये अपघात विभाग ज्यांच्या माध्यमातून सांभाळला जातो ते सन्माननीय अंजला शानदार. कोविडच्या काळामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी लोकसेवा त्यांच्या माध्यमातून झाले. ते सन्माननीय अंजला शानदार यांचं या क्रीडानगरीमध्ये केबी स्टारच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आकाश आहे स्ट्रायकिंग एंडला. हो यावी परफेक्ट यॉर्ग होता. बॉलिंग मार्क वरती अशफाक. पुढील चेंडू अशफान राईट एंड राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर आकाश. हो यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा. व्हाईट बॉलच्या सुरुवात 1 रन. त्यापासून काय 12 अंकावरती जाऊन पोहोचते. 12 धावा. यस सॉफ्ट हँडली प्लेड केलंय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू. घोषित क्षेत्र 1च रन याही चेंडूवरती इथे मिळेल. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असलेला इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्यानंतर पॉवर फास्ट ड्राईव्ह आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1च रन. यस या षटकातील शेवटचा चेंडू स्वेन आहे. खूपच बाहेर फेकला गेला बॉल. नो बॉलचा इशारा. 1 रन. 2 बॉलच्या स्वरूपात संघाला इथे मिळते. फुल टॉस चेंडू कॅट करण्याचा इरादा होता पॉइंटच्या दिशेने. इनसाइड एज यष्टीरक्षक आहे जुबेरच्या बाजूने बॉल इथे कॅरी झालाय. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे ती 16. युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 16 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. बिनबाद 16.
या स्पर्धेमधली 41 धावांची नाबाद पार्टनरशिप पाहायला मिळाली. ऑल बिरकरवाडा संघाच्या नावावरती ते रेकॉर्ड आहे. 11ला यस 17 धावा. 1+1 नो +1. मोहम्मद राईट अराउंड द विकेट. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. नो बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाले. त्यापासून 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. क्लीन बॉल. यू मिस हिट. इथे मिस केलं राजने. थोडस वळण गेलेला बॉल डावी यष्टी उद्ध्वस्त करतोय. क्लीन बॉल दोन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ते राज तोडणकर याला महत्वाचा मोहरा इथे कारच झालाय. बेस्ट बॅट्समॅन यावेळी डग आउटच्या दिशेने परतोय. निराश आहे, हताश आहे, कारण राजला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. ते इथे घडलं नाहीये. या षटकामध्ये मोहम्मदने सर्वात मोठा धक्का इथे दिलाय युवराज रियालिटी स्पोर्ट्स संघाला. क्लीन बोल्ड राजा. राज मैदानाच्या बाहेर. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो मोहम्मद. राईट हँड राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर विवेक. न्यू बॅटर विवेक. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सॉफ्टवेअरने प्लेड केलं बॉलला. एक चिकी रन घेण्यासाठी केला गेलेला प्रयत्न सक्सेसफुल. यस लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळते. लेग बाईच्या स्वरूपात मिळालेले 1 रन. हो मिडल स्टिक आणि तिथून बाहेर काढला गेलेला बॉल खूपच बाहेर गेलाय. याही वेळी वाईट बॉल पाहायला मिळतोय, परंतु यावी गती चांगली होती त्यामुळे निर्धाव चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. काही चेंडू अतिशय लाजवाब फेकले गेले, परंतु काही चेंडू मात्र भरकडलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी डिक्लेअर स्वरूपात 1 रन पॉइंटच्या दिशेने कट केले गेले बॉलला, त्यामुळे 1 रन इथे मिळाले. क्लीन बॉल. वेगवान चेंडू मिडल स्टिकला टार्गेट करणारी डिलिव्हरी. आकाशला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला आकाश. क्लीन बॉल दोन मैदानाच्या बाहेर. दोन्ही तोडणकर बंधू या क्रीडांगणाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. राज क्रीडांगणाच्या बाहेर आला आणि त्यानंतर आकाश तोडणकर आई क्रीडांगणाच्या बाहेर येतोय. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो मोहम्मद. 2 विकेट प्राप्त केल्या, 5 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचं षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. धावसंख्या पाहायला मिळते 23 रन 23 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना युवराज रियालिटी स्पोर्ट कुर्ली संघाची यावी 4 धावे इथे मिळतील. चौकार लगावला गेलाय. अम्मारचा पुढील चेंडू ऑस्टिकच्या बाहेर होता. फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न या विवेकचा, परंतु त्याने इथे पाहिलं बॉल खूपच बाहेर जातोय. यष्टीरक्षक जुबेर आहे. चांगली कामगिरी, परंतु क्रीज मध्ये माघारी परतला यशस्वीपणे तो विवेक. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल त्याने इथे फील्ड केलाय. त्यावर 1 रन घेतली गेले. भावेश आहे. भावेश आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुर्ली संघासाठी भावेशचे ही योगदान चांगलं राहिलं. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याने कामगिरी अतिशय चांगली बजावली. ओ यावी 4 धावे इथे मिळत आहेत. पावलांचा पुरेपूर वापर केला, पुढे आला आणि त्यानंतर आडव्या बॅटने वार केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका 4 धावा देऊन गेलाय. कुर्ली संघासाठी भावेश योगदान चांगलं राहिले. ज्यावेळी त्याला फलंदाजी मिळत नाही, गोलंदाजी मिळत नाही.
त्यावेळी फिल्डिंगच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असतो आणि यावेळी मात्र 22ला सॅक्रिफाईस करावी लागते ती स्वतःची विकेट. धावसंख्या 34 रन 34. अम्मार टू विवेक. एक रन इथे घेतली गेले. रन आउट होईल. एकच रन संघाच्या खात्यामध्ये जेणेकरून विवेककडे स्ट्राईक ठेवण्याचा इथे प्रयत्न होता आणि तो प्रयत्न इथे सक्सेसफुल ठरलाय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि त्यानंतर बॅकफूट पंच 4 धाबा. शेवटच्या चेंडूवरती केला वार विवेकने. बॉलला दवडला सीमारेषा पार. पाहायला मिळाला इथे शानदार चौकार. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त निर्धारित आणि धाबा बनवल्या गेलेत. प्रथम फलंदाजी करत असताना युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली संघाच्या माध्यमातून 39 धाबांचं लक्ष यावेळी ठेवलं गेलंय. 40 धाबा इथे बनवायचे आहेत. यस, प्रतीकभाई साळवी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 4 चौकार लगावले गेले आणि 4 चौकारांचे 800 रुपये लागली जिथे जमा केले गेलेत. प्रतीकजी साळवी. कुर्ली संघाकडून खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज लगावलं गेलं होतं. एकोणचाळीस 40 धावा बनवायचे आहेत. धावांचं लक्ष. मोहम्मद स्ट्रायकिंग एंडला, अरमान नॉन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुजल. कुर्ली संघाकडून सुजल राईट हँड राऊंड द विकेट. पहिला बॉल क्लीन बॉल्ड. मोहम्मद सरप्राईज डिलिव्हरी. गोल्डन डक. महत्वाचा मोहरा. गेम चेंजर. मॅच विनर. साखत शूटर संघाचा मोहम्मद यावेळी डक आउटच्या दिशेने परतोय. निराश आहे, हताश आहे. अंदाज चुकला. विकेटला मुकला. मैदानाच्या बाहेर मोहम्मद पहिला धक्का साखत शूटर संघाला. लाजवाब रायझिंग स्टार ऑफ कुर्ली म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय तर सुजल. आणि सुजलने पहिल्याच बॉलवरती इथे मोठा मोहरा गारद केलाय. यावेळी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 1 रन इथे मिळते. खातं ओपन होतंय ते संघाचं. धावसंख्या 1 गडी बाद 1. पहिलं षटक प्रगतीपथावर सुजल. नेक्स्ट बॉल फॉर जुबेर. हो, यावेळी फॉरवर्डला येऊन खेळाय. स्टेपिंग पाहायला मिळते. 22 आहे. आपण 22 ची चर्चा करत होतो. एक बेस्ट फिल्डिंग चा नमुना पेज करताना 22 ते पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलंय. आणि यावेळी विवेक आहे. जिथे हात नाही तिथे लात वापरायची असते आणि ती लात वापरली आणि बॉल 4 धाब्यात रोखण्यात यशस्वी ठरला तो विवेक. राईट हँड राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर जुबेर. आणि यावेळी ऑन साइडला खेळ आहे. स्ट्रेट खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड करेल. यानंतर होणारा सामना आहे स्मिथ फायटर्स विरुद्ध शहर 11 राजापूर. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. राज तोडणकर बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. 4 धावा. 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 4 धावा.
लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या खूपच बाहेर राहिला बॉल. वाईट बॉलचा इशारा निकम सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक रन इथे मिळाले. यावेळी शानदार पंच आहे, परंतु तेवढं चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. धावा रोखल्या गेल्यात. डॉट बॉल येतोय. राज तोडणकर ऑन दी मार्क. हो, यावेळी गती कमी होती, वळण चांगलं दिलं गेलं बॉलला. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून बॉलला आतमध्ये आणण्याचा केला गेलेला प्रयत्न होता, त्यामुळे बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा इरादा फलंदाजाचा. प्रॉपरली मिडल झाला नाही बॉल आहे. यावेळी बाबेशच्या दिशेने खेळला गेलेला फटका. करत नाहीये चूक तो बाबेश, बॉल फील्ड करतोय. वाईट बॉल. युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली संघाचं एक वैशिष्ट्य राहिले या केबीचं, परंतु यावेळी बॉक्स आउट होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला प्लेस करायचं होतं बॉलला. फटका इथे चुकलाय. बॉक्स आउट मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. आणखीन एक धक्का इथे बसतोय तो साखरतर संघाला. युवराज रियालिटी स्पोर्ट्स मध्ये या संघामध्ये आपण 3 तोडणकर इथे आपण पाहतोय. यष्टीरक्षक भाऊ तोडणकर यांचे थोरले बंधू राज तोडणकर आणि धाकले बंधू आकाश तोडणकर. 2 पुत्र आणि 1 वडील आणि त्यांची 2 मुलं एकाच संघात खेळताना, कुर्ली संघात खेळताना इथे दिसत आहेत. येस, आणखीन एक 4 तोडणकर आपल्याला खेळताना इथे दिसत आहेत. विवेक तोडणकर हाही या संघात खेळताना इथे दिसतोय. 4 तोडणकर बंधू एकाच संघात खेळताना. विवेक राईट हँड राऊंड द विकेट. समोर जुबेर. धावसंख्या स्थिर आहे ती 4 या अंकावरती. हो, यावी राजने अचूक सिंगल स्टिक वरती केला गेलेला थ्रो होता, सक्सेसफुल ठरतोय. आणखीन एक विकेट इथे गमावले साखरतर शूटर संघाने. यस, या स्टंप आउट होईल. आणखीन एक विकेट जाते. नवी धगावच्या दिशेने परततोय. मॅच मध्ये औपचारिकता राहिले. या मॅच मध्ये ताबा निर्माण केलाय, ताबा ठोकलाय युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली संघाच्या माध्यमातून. JM स्मिथ फायटर्स आणि शेर 11 राजापूर आपण टॉस करून घ्यायचंय. शेर 11 राजापूर टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. JM स्मिथ फायटर्स आपण आपली सलामीची जोडी घेऊन सज्ज राहायचंय. आकाश तोडणकर बॉलिंग मार्गवरती. शेवटचा षटक. जुबेर स्ट्रायकिंग एंडला. फॉरवर्ड लेन खेळण्याचा प्रयत्न. 22 दिशेने खेळला गेलेला फटका. डॉट बॉल. यावी वाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल संघाला. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल झाला नाहीये. राज फील्ड करतोय बॉलला. याही वेळी 1 रन डिक्लेअर स्वरूपात इथे मिळेल. आणि ते बॉक्स आउट होतोय. सामना इथे समाप्त. विजय ठरलाय तो युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली संघ. विजयी सरकारचं हार्दिक अभिनंदन.
यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल JMS स्मिथ फायटर्स विरुद्ध सेर 11 राजापूर.